आयकॉन प्रेस करा। नमस्कार, आपण पाहतात महाराष्ट्र। भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवळी यांनी खजुराहो येथे विष्णुदेवच्या मूर्तीबद्दल जे काय अपशब्द वापरले मित्रांनो, त्याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत। भूषण गवळी बुद्धिस्ट समाजाचे असून त्यांनी यावेळी हिंदू समाजावर किंवा उच्चवर्गीय समाजावरील जे उद्गार काढलेले आहेत त्या ठिकाणी त्या पदाचा त्यांनी गैरवापर केलेला असे समजते। वादग्रस्त विषयी त्यावर त्यांनी आपण आज चर्चा करणार आहोत। कुठे आहे खजुराहो? खजुराहो हे मध्य प्रदेशातील छतरपूर या जिल्ह्यातील ठिकाणी आहे। हे ठिकाण युनेस्कोच्या जागतिक स्थळांमध्ये त्याचा समाविष्ट केलेला आहे। येथे चंदल राजवटीने 9व्या-21व्या शतकात बांधलेली सुमारे 25 मंदिरे होती। त्यापैकी आज 25 मंदिरे या ठिकाणी दिसत आहेत। ही मंदिरे शिल्पकलेसाठी जगभरात प्रसिद्ध आहेत। विशेषतः दगडी शिल्पामध्ये कोरलेले धार्मिक, लौकिक व अशा प्रकारचे दरवाजे त्या ठिकाणी आहे। खजुराहो खंडित विष्णू मूर्ती, खजुराहोतील जी मुख्य दैवत शैव, वैष्णव आणि जैन या लोकांचे या ठिकाणी आहेत। यामध्ये वैष्णव पंथातील काही मंदिरे मूर्ती आजही आहेत, पण बऱ्याच कालांतराने त्या खंडित म्हणजे तुटलेल्या आहेत। विष्णूची खंडित मूर्ती प्रामुख्याने वैष्णव मंदिरा समूहामध्ये आढळते। काही ठिकाणी भगवान विष्णूची 4 हातांची मूर्ती आहे, परंतु हात आणि किंवा शस्त्राचे काही भाग त्या ठिकाणी तुटलेले आहेत। स्थानिक परंपरेनुसार आक्रमक मोहम्मद घुरी 13व्या शतकात हा शैतान राक्षस मोहम्मद घुरी त्या ठिकाणी आला आणि त्याच्या सैन्याने या मूर्तींची मंदिरे यांची तोडफोड केली, अनेक घरे बर्बाद केली, महिलांच्या आबरू लुटले। आज या खंडित मूर्ती पुरातत्व विभागाकडे संरक्षणाखाली आहेत। शिल्पांमधील विष्णूचे विविध अवतार दाखवणारा वामन, नरसिंह, वराह या ठिकाणी दाखवलेले आहेत। पण काहींच्या खजुराहोचे हे छतरपूर मधील विष्णू मंदिरामध्ये बहुतेक खंडित मूर्ती त्या ठिकाणी आहेत, त्या प्राचीन काळातील आहेत। वैष्णव भक्त त्या ठिकाणी आजही मोठ्या प्रमाणात जातात। तर आता पाहू कोण आहेत ते वादग्रस्त न्यायाधीश, त्यांच्यामुळे निर्माण झालेले आहे वाद। हिंदूंच्या भावना दुखावलेल्या आहेत, त्यामुळे बुद्धिस्ट न्यायमूर्ती कोण आहेत? भारताचे सध्याचे मुख्य न्यायाधीश चीफ जस्टिस ऑफ इंडिया हे भूषण रामकृष्ण गवई आहेत। त्यांनी बरीच वादग्रस्त वक्तव्य यापूर्वी देखील केलेले आहेत। 14 मे 2019 रोजी भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांना बढती मिळालेली आहे। आता ते मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्त झालेले आहेत। 14 मे 2025 रोजी 52 CJI म्हणून त्यांची नियुक्ती झाली। त्यांची नियुक्ती 23 नोव्हेंबर 2025 ला होणार। म्हणजे आता साधारण 2-4 महिन्यांचा त्यांचा जो काळ आहे तो बाकी आहे। मग यांनी अशा प्रकारचं वक्तव्य मित्रांनो का केलं? आज हिंदू धर्मातील कोणतेही दैवत असो, मंदिर असो, संघटना असो, यांचा अपमान करण्याची जणू काही स्पर्धा लागलेली आहे। आपणास इतिहास माहिती आहे मित्रांनो, तो मोहम्मद घुरी असेल, तो सैतान बाबर असेल, या लोकांनी खूप मोठ्या प्रमाणात भारतावरती आक्रमण करून मंदिरांची नासधूस केलेली आहे। आणि त्यातच हा जो खजुराहोचं जे मंदिर आहे हे शिल्प संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे मित्रांनो। त्या ठिकाणी त्यांनी आक्रमण केलं, त्या घोरीने, त्या शैतानाने त्या मंदिरांची तोडफोड केली। तेव्हापासून त्या विष्णूंचं जे हे आहे ते अशा प्रकारे त्या ठिकाणी खराब अवस्थेत आहे। तर एक दलाल नामक कोणतरी व्यक्ती होती, त्यांनी या रासू गवई यांच्या बेंच पुढे हा विषय मांडला आणि ती मूर्ती जी खंडित आहे ती व्यवस्थित करण्यासाठी म्हणजे दुरुस्त करण्याची परवानगी मागितली। आता ती मंदिरं, ती मूर्ती सर्व काही हिंदू धर्मियांचं आहे, परंतु त्या ठिकाणी हिंदूंना कोणताही हात लावण्याचा अधिकार नाही। मग हे कायदे कशासाठी आहेत मित्रांनो? हे न्यायालय कशासाठी मित्रांनो? पण लोकसभा, राज्यसभा जी देशाची जनता त्यांना निवडून देते, पंतप्रधान, राष्ट्रपती, खासदार, आमदार, मंत्री यांच्यापेक्षा न्यायालय मोठे आहे का? न्यायालय कधी निवडणुका लढवले का? यांना हे अतिरिक्त अधिकार कोण देतो? न्यायाधीश हे राजकर्त्यांच्या भूमिकेत वावरू लागले आणि त्यामुळे असे अनेक निर्णय या न्यायाधीशांनी घेतलेत सर्वोच्च न्यायालयाच्या, ज्यामुळे देशाचा विकास खंडलेला आहे मित्रांनो।
शहाबानो प्रकरण, 370 कलम, CI, जे काय काय असे कित्येक खटले या न्यायालयाने विकासाचे जे आहेत ते मार्ग रोखून धरलेले आहेत. तेव्हा आता एक राज्यसभा आणि लोकसभा असतील, राष्ट्रपती यांना आता विनंती आहे की आता यामध्ये हस्तक्षेप करा आणि यांचे जे अतिरिक्त अधिकार आहेत देशाच्या विकासासाठी ते आता कुठेतरी थांबवा. जातीवाद जो न्यायालयाकडून होत आहे, सर्वोच्च न्यायालयाचे जर जज अशा प्रकारे हिंदू धर्मियांचा अपमान करत असतील आणि केवळ आपण दलित आहोत, बुद्धिस्ट आहोत म्हणून आपण या हिंदू धर्मावरचा राग जर या ठिकाणी या खुर्चीवर न्यायालयाच्या बसून काढत असाल ते कदापि चांगलं नाही मित्रांनो. तरी सुद्धा हे न्यायाधीश हिंदू धर्मियावरती, हिंदू देवतांवरती अशा प्रकारचं आपला राग व्यक्त करायचं. काय म्हटले माहितीये मित्रांनो त्या दलाल यांना हे न्यायाधीश, की तुमच्या विष्णूची जी मूर्ती खंडित झालेली आहे, मग तुम्ही विष्णूचे भक्त आहात, तुम्ही विष्णूकडेच मागा, विष्णूला सांगा की हे मूर्ती ठीक कर आणि आम्हाला न्याय दे. अशा प्रकारचं वक्तव्य हे जे न्यायाधीश आहेत कोण गवई, हे मुस्लिम धर्मियांबाबत करतील का? हे ख्रिश्चन लोकांच्या म्हणजे ईसाई लोकांच्या बाबतीत करतील का? मुस्लिमांचे मग जेवढे खटले आहेत त्यांनी सरळ सांगायचं, जा तुमच्या अल्लाकडे जाऊन ते तुमचं काय तक्रार आहे त्या मागा, अल्लाह तुम्हाला न्याय देईल. ख्रिश्चन लोकांचे, ईसाई लोकांचे जर काही खटले असेल तर ते हे गवई सांगतील का, जा तुमच्या येशू ख्रिस्तांकडे जा, मशिया आणि त्या ठिकाणी त्यांच्याकडे तुम्ही न्याय मागा. मग जर देवांकडेच न्याय मागायचा आहे, अल्लाकडे न्याय मागायचा आहे, तर मग तुम्ही न्यायाधीश कशाला, तुम्हाला खुर्चीवर त्या कशासाठी बसवले, त्याचा विचार आता करण्याची वेळ आहे. न्यायाधीशांचे जे अधिकार आहे त्याला कात्री लावण्याची आज गरज आहे. देशाच्या आड येतात, विकासाच्या आड येतात, ते जाती तेढ निर्माण करतात. अशाच जर न्यायाधीश या न्यायालयात वावरत असतील, सगळ्यात भ्रष्ट यंत्रणा देशात जर मित्र कोणते असेल तर न्यायालय आहेत, हे न्यायाधीश आहेत, हे वकील आहेत. हे खऱ्याचं खोटं करतात, खुन्याला सोडतात, गरीबाला पकडतात, काहीही न्याय करू शकतो. वरून म्हणतात न्याय देवता आंधळी आहे, तिच्या डोळ्याला पट्टी बांधलेली आहे. कशाला हवी न्यायालय? आज लाखो खटले मित्रांनो तालुक्यात कोर्टात जा, वर्षानुवर्ष खटले चालत असतात. 10 वर्ष झाली तरी त्या केस ओपन होत नाहीत. त्या केसचे काही प्रतिवादी स्वर्गवासी होतात तरी त्यांच्या केस ओपन होत नाहीत आणि लोक तारीख पे करत या न्यायालयाकडे डोळे लावून पाहतात. आणि हे न्यायालय एका झटक्यात एखादा निकाल देतं आणि काहीतरी पैसे घेऊन निकाल दिले जातात. हे आता यावरून सिद्ध झालेले आहे. एका न्यायाधीशाने आपलं पाहिलं, त्याच्या घरात 50 कोटी म्हणजे बंडलं निघाली अशी, तर त्याची फक्त बदली झाली. त्या जागेवर जर दुसरा कोणी असतं मित्रांनो तर त्याला जेलमध्ये टाकलं असतं, त्याला नोकरीवरून काढलं असतं. पण न्यायालय असं काहीही बंधन नाही. कितीही भ्रष्टाचार करा, काहीही तुम्ही न्याय द्या, काहीही निकाल द्या, कितीही वर्ष खटले चालू द्या, त्यांना कोणी विचारणारा नाही, कारण ते सर्वोच्च आहेत. तेव्हा आता लोकसभा आणि राज्यसभा यांनी आता विचार करावा आणि न्यायाधीशांचे खटले किती दिवसात तुम्ही चालवणार, किती दिवस चालवणार, पैसे कसे घेतले जातात यावरती आता अंकुश आणणं तर गरजेचं आहे. आणि जो न्यायमूर्ती या गवईंसारखा एखाद्या धर्मियांना त्या ठिकाणी वागवेल त्याला ताबडतोब निलंबन करणं हे आता अपेक्षित आहे या लोकसभेकडून. अजून त्या न्यायाधीशांनी माफी सुद्धा हिंदू धर्माची त्यांनी मागितलेली नाही मित्रांनो. इतकी घमेंड यांना कशामुळे येते? हिंदू धर्माचा राग या द्वेष यांच्या मनात दलित समाजाचा हा कसा आता ओसंडून वाहत आहे हे याचं एक उदाहरण आहे. गावागावात ही परिस्थिती आहे मित्रांनो. राखीव जागांमुळे मराठा समाज भिकेला लागलाय आणि राखीव जागांमुळे हे लोक आज सवर्णाच्या वर म्हणजे त्यांची परिस्थिती आहे. त्यामुळे ते हा जो राग आहे अशा प्रकारे निघतोय. तरी जनतेने आता विचार करावा की न्यायाधीश हे सर्वोच्च असावेत का? आणि मग जर असं असेल तर या निवडणुकाला कशा हव्यात? कशाला हे लोकप्रतिनिधी निवडून येतात? सारं काही न्यायालय पाहिल. यांनी फक्त आपापली कामं गप्प बसावं आणि मजा पाहत राहावी. तुर्त इतकेच. धन्यवाद. नवमहाराष्ट्रासाठी अरुण आंधळे पाटील. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.